नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। लातूर जिल्ह्यातील चोरी गेलेल्या 9 मोटरसायकलसह 3 अल्पवयीन मुले ताब्यात, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी। अहमदपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने लातूर जिल्ह्यातील चोरी गेलेल्या 9 मोटरसायकलसह 3 विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन बालक ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण 9 मोटरसायकल अंदाजे 5 लाख रुपये किमतीच्या हस्तगत करण्यात आलेले आहेत। तालुक्यासह लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून जिल्हाभरातील विविध पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते। अहमदपूर पोलीस स्टेशन येथे देखील अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। या चोरीच्या मागे एखादी टोळी सक्रिय असावी असा पोलिसाचा संशय होता। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, पोलीस स्टेशन अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस स्टेशन अहमदपूर येथील पोलीस अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने सदर पथकाने माहितीचे संकलन करीत असताना दिनांक 2/12/2024 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तृप्त माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अहमदपूर येथे दाखल गुन्ह्यात चोरी करण्यात आलेला लाल रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल ही मौजे ब्रह्मवाडी तालुका अहमदपूर येथे विकण्यासाठी 3 विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन बालक आलेले होते अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने दिनांक 2 डिसेंबर रोजी सदर पथक तात्काळ ब्रह्मवाडी तालुका अहमदपूर येथील रोडवर लाल रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ते 3 जण विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन बालक असल्याचे समजले। सदर विधी संघर्ष बालकास ताब्यातील मोटरसायकलचे चेसी नंबर व इंजिन नंबरवरून अभिलेखाची पाहणी केली असता सदर मोटरसायकल पोलीस स्टेशन अहमदपूर येथून चोरी केल्याचे आढळून आले। त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण 9 मोटरसायकल ज्याची एकूण किंमत अंदाजे 5 लाख रुपयाच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहेत। तिन्ही संघर्षग्रस्त बालकांना पोलीस ठाणे अहमदपूर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून सहाय्यक फौजदार चिमंदरे हे पुढील तपास करीत आहेत। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार ताना जारदवाड, पोलीस कॉन्स्टेबल कज्जेवाड, पोलीस कॉन्स्टेबल कांबळवाड, पोलीस कॉन्स्टेबल पुट्टेवाड यांनी पार पाडली आहे। असेच ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर, लातूर।